थंड पाणी हे साधारणतः 20-25 डिग्री सेल्सिअस पर्यंत जर पाणी आपण घेतलं, साधारण 20-25 पर्यंत, तर ते बेटर राहतं. अति थंड प्रमाणामध्ये जर आपण त्याचं सेवन केलं तर आपल्या आतड्यांना त्रास होऊ शकतो. नमस्ते. महत्त्वाचा प्रश्न आपण डिस्कस करणार आहेत की उन्हाळ्यामध्ये आपण थंड पेय आणि थंड पाण्याचं सेवन करतो, कारण बाहेर हीट असते. मग त्याच्यामध्ये आपण थंड वेगवेगळी पेय आहेत, साधारणतः म्हणजे दही आहे, ताक आहे, लिंबू सरबत आहे, अशी जी आपली पारंपरिक थंड पेय आहेत, किंवा ज्युसेस आहेत, आंब्याचे पने आहेत, कोकम सरबत आहे. अशा प्रकारची आपली पारंपरिक काही पेय आहेत. आणि काही आपली अपारंपरिक पेय म्हणजे ज्याच्यामध्ये आपण कोल्ड ड्रिंक्स म्हणू शकतो, कार्बोनेटेड ड्रिंक्स म्हणू शकतो, आणि थंड पाणी. ह्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर जे आपली पारंपरिक पेय आणि थंड पाणी आहे हे आपण घेऊ शकतो, पण अति थंड नसावं. अति थंड प्रमाणामध्ये जर आपण त्याचं सेवन केलं तर आपल्या आतड्यांना त्रास होऊ शकतो. तर थंड पाणी हे साधारणतः 20-25 डिग्री सेल्सिअस पर्यंत जर पाणी आपण घेतलं, साधारण 20-25 पर्यंत, तर ते बेटर राहतं. आणि कार्बोनेटेड ड्रिंक्स हे अवॉइड करायचे. जरी आपल्याला थंड पेय पाहिजे असतील तर आपले जे काही पारंपरिक थंड पेय आहेत ते बेटर आहेत. युजली फ्रीझरमधलं पाणी किंवा खूप थंड पाणी पिणं टाळणं, आणि जे आपले पारंपरिक पेय नाहीत, कार्बोनेटेड ड्रिंक्स आहेत, ते टाळणं महत्त्वाचं आहे. तर मध्यम स्वरूपाचं थंड पाणी आणि पारंपरिक पद्धतीची पेय जे आहेत ते आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर सेवन केली तर आपल्या आतड्यांना एक सूदिंग इफेक्ट राहू शकतो.